तर या संदर्भात नरेंद्र पाटील यांनी काय वक्तव्य केलंय पाहूयात। सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुतारीमध्ये घोटाळा करतो, हे खूप लांछन पद्धत आहे, खूप वाईट वाटतं। आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते तर मग पवार साहेबांना आम्ही काही बोलूच शकत नाही। राहिला मुद्दा 2019ला त्यांनी पोटाच्या बेंबीच्या देठापासून त्यांनी मला प्रत्यक्षात विरोध केला। महेश शिंदे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। की जे गोरगरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाळे फक्त 5 लाख रुपयाला 1000 स्क्वेअर फूटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकलाय हे चुकीच्या पद्धतीने केलं गेलं। हे मी नाही म्हणलं, हे हायकोर्ट म्हणतंय। म्हणून हायकोर्टाने यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याच्या त्याच्या कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। बाबा शशिकांत शिंदे काय म्हणाले आहेत, पाहूयात। आज माझं म्हणणं आहे की सामान्य कार्यकर्ता लढायला उभा राहिलेला नाही आणि जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की साहेबांनी आणि महाविकासाने निर्णय घेतला मी लढतो। आता मी लढायला उभा राहिल्यानंतर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही। मी आज पत्रकारांना सांगतो, आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो, स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर तथ्य आढळलं तर मी फॉर्म सुद्धा भरणार नाही।